मातीमध्ये ओलावा राहण्यासाठी तिच्यामध्ये सेंद्रिय कर्ब असावा लागतो। त्यासाठी मातीमध्ये भरपूर कंपोस्ट आणि सेंद्रिय खतं वापरायची आहेत। त्यासोबत हिरवळीची खतं आणि सेंद्रिय आच्छादनांचा वापर करायचा आहे। मग ते गव्हाची काडं, ऊसाचं पाचट, पालापाचोळा यातलं काहीही वापरू शकतो। यामुळे काय होतं तर मातीचा थेट संबंध उन्हाशी येत नाही। शिवाय आच्छादनामुळे मातीचं तापमान कमी राहण्यासाठी मदत होते आणि हेच सेंद्रिय आच्छादन जमिनीत कुजतं की मातीमधला सेंद्रिय कर्बही वाढतो। यासोबत काही बदल आपल्या शेतीमध्ये करायचे, म्हणजे काय तर नेहमी एकच एक पीक घेण्यापेक्षा पिकांची फेरपलट करायची। वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिकं लावायची, तसंच सारखी सारखी खोल नांगरट टाळायची। जास्त मशागतीमुळे मातीतला ओलावा उडून जातो। यासोबत आपण आधी म्हटलो तसंच गाळाची माती पाणी जास्त धरून ठेवते, त्यामुळे शेतामध्ये तलाव, नदी किंवा धरणातला गाळ काढून शेतात पसरवायचा आणि आपण जर पिकांना ठिबक सिंचन वापरलं तर पाणी थेट मुळांजवळ दिलं जातं। या सगळ्याच्या मदतीने मातीतला ओलावा टिकून राहतो। एकूणच काय तर पर्यावरणपूरक शेती केली की माती, पाणी, जीवाणू, पीक या सगळ्यांचा समतोल राहतो।